अकोला जिले में लगातार हो रही बारिश ने जिले को पानी पानी कर दिया। वहीं शनिवार को स्थिति और बिगड़ गई। कुछ इलाकों में बादल फटने जैसी बारिश हुई, जिससे निचले इलाकों में पानी भर गया। जिले के कई नाले उफान पर है तो कई सड़कों ने नदी का रूप ले लिया, जिससे यातायात प्रभावित हुआ। अकोला जिले में इन दिनों बारिश काल बनकर बरस रही है। जिले के कई हिस्सों में मूसलाधार बारिश ने भारी तबाही मचाई। कई नाले उफान पर आ गए तो कई सड़कों ने नदी का रूप ले लिया। सबसे ज्यादा असर मूर्तिजापुर, तेल्हारा और बोरगांव, मंजू जैसे इलाकों में देखने को मिला। बारिश के कारण कई खेत बह गए तो कई पानी में डूब चुके हैं। कपास, सोयाबीन और अन्य फसलें पूरी तरह बर्बाद हो गई है। बारिश ने किसानों की महीनों की मेहनत पर पलक झपकते ही पानी फेर दिया। गांव के साथ साथ शहरों में भी तबाही का मंजर है। कई घर पानी के नीचे आ गए। वहीं अकोला के डकी रोड पर महानगर पालिका की लापरवाही उजागर हुई, जहां जल निकासी की कोई व्यवस्था नजर नहीं आई, जिससे कई सड़कें तालाब में तब्दील हो गई। अकोला में हर साल सावन सोमवार के मद्देनजर कावड़ यात्रा आयोजित की जाती है। इस ऐतिहासिक कावड़ यात्रा से पहले शहर की इस तरह की बदहाली से नागरिकों में रोष है। नागपुर समय के लिए संवाददाता शाहिद इकबाल, अकोला। आज डापकी रोडवर पावसाच्या प्रवाहात ज्या गोष्टी झालेल्या घडलेल्या आहे, आज खूप सारा पाऊस हा डापकी रोड इथे पडलेला आहे आणि जे गटर उद्या रविवार क्रमांक इथून अनेक डापकी रोडून अनेक प्रकारे कावड आणि पालख्या अनेक इथून गाणेग्रामकडे प्रस्थान करतात आणि इथे गटर योजना सरकारने अशी केलेली आहे की इथे खूप साऱ्या पालख्या नॉर्मली शिवभक्तांना खूप त्रास होणार आहे पुढे। तरी आपली इथे पालखी तुम्ही सुद्धा बघू शकता, इथे सरकारने काही काम केलेलं नाही। महानगरपालिका पण याची दखल घेत नाही आहे। तर माझी एवढीच भाजप सरकार आणि महानगरपालिका यांना एवढीच विनंती आहे की यांनी लवकर लवकर गटर योजना आणि रस्ता रुंदीकरण याचं काम चालू करावे। आणि तुम्ही लाईटी बघू शकता, रात्री खूप लोकांना, जे बुजुर्ग लोक आहे त्यांना खूप त्रास होते, त्यांचा ॲक्सिडेंट होऊ शकते। तुम्ही आणि रहदारी समूहात खूप जणांचा ॲक्सिडेंट झालेला आहे। मागे आम्ही खूप जणांची सेवा केली, तरी आमची एवढीच विनंती आहे या रस्त्याची लवकरात लवकर दखल घ्यावी। माझे शेत खुदानपूर आणि रसलपूर लाखपुरी सर्कलमध्ये 1000 हेक्टर पाण्याखाली आहे। पाण्याखाली असून 400-500 वाहन तिकून आणि 400-500 वाहन इकून आहेत। त्याच्यामुळे शेतकऱ्याला तात्काळ मदत द्यावी। विमा देण्यात यावा, कास्तकाराची मदत करण्यात, विमा गव्हर्नमेंटची जे मदत आहे पुरी कास्तकाराला मिळावं। कास्तकाराची जे पराठी आहे हे कमसे कम फुलपात्यावर आलेली आहे। पुरात जे पूर आहे हे ढगफुटी झाली, त्याच्यामुळे हजारो हेक्टरचे कास्तकाराचे नुकसान झाले। याची भरपाई गव्हर्नमेंटने तात्काळ द्यावं आणि उद्या पंचनामा करण्यात यावं। तात्काळ पंचनामा करावा आणि तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यात मदत देण्यात यावं। कारण रसलपूर आहे, खुदानपूर आहे, लाखपुरी सर्कलमध्ये असे अनेक गावं आहेत। त्याच्यामुळे ढगफुटीमुळे लय हजारो हेक्टरचे नुकसान झाले। इतका संपर्क तुटला आहे, लाखपुरी आणि पायटांगी या गावचा संपर्क तुटला। 400-500 वाहन इकूनात, 400-500 वाहन तिकूनात आणि कास्तकाराला तेवढं तात्काळीनं मदत देण्यात यावं, उद्या पंचनामा करण्यात यावं।